महत्वाची घडामोड नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती उघडण्यात आली। या बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक करण्यात आली। खरातसह संचालक मंडळावर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जगदंबा माता बिगर शेती ग्रामीण पतसंस्था या पतसंस्थेमध्ये 32 लोकांनी त्यांना माहीत नव्हता त्यांच्या नावावर खरात यांनी अकाउंट ओपन केलेले आहेत। या संदर्भातील संपूर्ण कागदपत्र अहिल्यानगर येथून प्राप्त झालेली होती। त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत। त्यांना समक्ष बोलवलं। तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचे खाते कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठे जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार आहे। खरातच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग आलाय। संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग संदर्भात ईडीकडून तपास सुरू आहे। विविध ठिकाणी छापे टाकत महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आलेत, तर संबंधित बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची सुद्धा चौकशी सुरू आहे।